रत्नागिरीत नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे। रत्नागिरीजवळील करजुवे येथे नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने नारळाची मिरवणूक काढण्यात आली। सजवलेला नारळ ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने खाडीजवळ नेण्यात आला। यावेळी खारवी मच्छीमार आणि कोळी समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र शांत राहावा आणि आगामी मासेमारीचा हंगाम सुखरूप जावा अशी प्रार्थना करण्यात आली। कोकणातील मच्छीमार समाजासाठी नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व असून समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करण्याची अनेक वर्षांची पारंपरिक प्रथा आजही जपली जात आहे। नारळी पौर्णिमेला श्रावणातल्या नारळी पौर्णिमेला दरवर्षी आम्ही सर्व शेतकरी आजूबाजूचे तमाम मच्छीमारी करणारे व्यावसायिक नारळ अर्पण करतो आणि नारळी पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही संपूर्ण आजूबाजूच्या गावातले लोक मच्छीमारीचा व्यवसाय करतो आणि यावरती आमचा उदरनिर्वाह चालू होतो। आणि दरवर्षी सागराला विनंती करतो की खवळलेला सागर आणि त्याने आम्हाला शांत हो आणि सर्व मच्छीमारांना वर्षवर्षी सांभाळ, पुढच्या वर्षीपर्यंत आम्हाला असंच सांभाळ अशा प्रकारे संपूर्ण ग्रामस्थांकडे विनंती करण्यात येते। आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने महिला वर्ग, मुलं, वयोवृद्ध माणसं सगळे नारळ अर्पण समुद्राला करत असतो आणि त्याप्रमाणे सागर आम्हाला सांभाळत असतो।